नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026 मध्ये जे काही फिफा विश्वचषक आहे त्याचं आयोजन खालीलपैकी कोणत्या देशाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबव, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए कॅनडा, पर्याय क्रमांक बी मेक्सिको आणि पर्याय क्रमांक सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या तीन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी फिफा वर्ल्ड कप 2026 जे काही आहे त्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच चर्चेमध्ये असलेले ऑपरेशन पी हंट नावाचं जे काही ऑपरेशन आहे हा कोणत्या राज्य पोलिसांचं ऑपरेशन आहे, इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. सायबर ऑपरेशन्स विभागाअंतर्गत असलेल्या बाल लैंगिक शोषण निवारण केंद्राच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन बाल लैंगिक शोषणाचे साहित्य पाहणे, डाउनलोड करणे आणि शेअर करण्यामध्ये सामील असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ही राज्यव्यापी गुप्त अंमलबजावणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याच्या अंतर्गत? केरळ राज्याच्या अंतर्गत. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री व्ही डी सतीसन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. 8 महत्त्वाचे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतलेले जलगंगा संवर्धन अभियान हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे, इनिशिएटिव्ह आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एमपी म्हणजेच मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील या ठिकाणी हा इनिशिएटिव्ह आहे जलगंगा संवर्धन अभियान, ज्याच्या मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. या मोहिमेद्वारे राज्यातील नद्या, तलाव, विहिरी आणि पायऱ्यांच्या विहिरी, ज्याला या ठिकाणी बावडी या देखील नावाने ओळखलं जातं, यासारख्या पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन केले जाते. तसेच भूजल पातळी वाढवणे आणि पाणी साठवण रचना उभारण्यावरती भर दिला जात आहे. या अंतर्गत जलगंगा संवर्धन अभियान असं या अभियानाचं नाव आहे. मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं आहे. मध्य प्रदेश. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच आलेल्या जागतिक संरक्षण अहवालानुसार भारताचा लष्करी खर्चामध्ये आणि शस्त्रास्त्र आयातीमध्ये जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक ए 5वा आणि पर्याय क्रमांक बी 2रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी भारताचा लष्करी खर्चामध्ये जे काही एक्सपेन्सेस आहेत, कशाचे? मिलिटरी एक्सपेन्सेस, बरोबर, त्याच्यामध्ये भारताचा 5वा क्रमांक आहे. तर शस्त्रास्त्र आयातीमध्ये या ठिकाणी जगामध्ये 2रा क्रमांक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या क्षेत्रामध्ये भारताच्या रँकिंग बद्दल, बरोबर. तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी की रँकिंग या ठिकाणी सादर करण्यात येत असते त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, भारताची रँक किती आहे, त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये 13वा, इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये 2रा, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्सच्या बाबतीमध्ये 10वा, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये 6वा, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 157वा, हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये 75वा, डिजिटल अर्थव्यवस्थामध्ये 5वा, AI कामगिरीमध्ये 4था, लष्करी खर्चामध्ये 5वा, तर शस्त्रास्त्र आयातीमध्ये 2रा. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026
चे विजेतेपद पटकावण्यासाठी भारताने कोणत्या देशाला हरवलेले आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बांगलादेशने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशला पराभूत करून या ठिकाणी सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. क्लिअर? लगेच काय करूया, बाकीच्या ज्या काही झालेल्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद बांगलादेशने जिंकलं. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे अरण्य घोष. थॉमस कप 2026 पुरुषांमध्ये या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे चीनने. तर महिलांच्या उबर कप 2026ने विजेतेपद जिंकलं आहे दक्षिण कोरियाने. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद आर प्रज्ञानंदा यांनी जिंकलं. तर फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर ज्वेरेव या खेळाडूने जिंकलं. याच फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद मीरा आंद्रिवा यांनी जिंकलेलं आहे. अंडर 18 जे काही पुरुषांचं आशिया कप 2026 झालं हॉकीचं त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं. तर पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 देखील भारताने जिंकलेली आहे. विशेष म्हणजे सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 आत्ताची झालेली ती देखील भारताने या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 कोणत्या फॉर्म्युला 1 ड्रायव्हरने मोनॅको ग्रँड प्रिक्स 2026 जिंकून ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमधील आपली आघाडी वाढवलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, किमी अँटोनेली असं या खेळाडूचं नाव आहे. काय नाव आहे? किमी अँटोनेली असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, मेकिंग इट हिज 5th कन्सिक्युटिव्ह विन. बरोबर, म्हणजे लगत या ठिकाणी 5वी या ठिकाणी ग्रँड प्रिक्स त्यांनी जिंकलेली आहे. लक्षात घ्या 2026 मध्ये काही मेजर या ठिकाणी ग्रँड प्रिक्स झालेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिली झाली होती ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ज्याचं विजेतेपद जॉर्ज रसल यांनी जिंकलं. त्याच्यानंतर जे काही 5 ग्रँड प्रिक्स झाल्या कोणकोणत्या? चीनी ग्रँड प्रिक्स, जपानी ग्रँड प्रिक्स, मियामी ग्रँड प्रिक्स, कॅनेडियन ग्रँड प्रिक्स आणि मोनॅको ग्रँड प्रिक्स. या 5च्या ग्रँड प्रिक्स या ठिकाणी या 19 वर्षाच्या अँड्रिया किमी अँटोनेली या खेळाडूने जिंकलेल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी मला तुम्हाला इग्नाइट अकॅडमीबद्दल सांगायचं आहे. त्यांची एक आरंभ बॅच 3.0 नावाची बॅच सुरू झाली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी RTO AMVI 2026 या वॅकन्सीसाठी. यांची ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे. ऑफलाईन बॅच पुण्यामध्ये 18 जूनपासून, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 व 17 जूनपासून, तर नाशिकमध्ये 22 जूनपासून. ऑनलाईन बॅच 2 माध्यमातून आहे, मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमातून. मराठी माध्यम 10 जूनपासून तर इंग्लिश माध्यम 17 जूनपासून. बरोबर. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे त्या बॅचमध्ये सर्वाधिक या ठिकाणी शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. सुरुवातीच्या 500 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 30% डिस्काउंट सुद्धा देण्यात आला आहे. तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे RTO 30. बरोबर. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 6 कोणत्या देशाच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, तो या ठिकाणी उभारला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारत आणि इस्रायलमधील दृढ मैत्रीचे प्रतीक म्हणून इस्रायलमधील एका प्रमुख शहरामध्ये हा पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. याची घोषणा मुंबईतील इस्रायलचे वाणिज्य दूत यान्यू रेवॉच यांनी या ठिकाणी नुकतीच केलेली आहे. कोणत्या देशांतर्गत उभारण्यात येणार आहे? इस्रायल. अध्यक्ष इसाहक हर्जोग, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, राजधानी जेरुसलेम, चलन इस्रायली शेकेल. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7 मँगो मॅजिक फेस्टिवलची दुसरी आवृत्ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारतीय आंब्याच्या जातींना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रचार आणि चव चाचणी कार्यक्रम विशेषतः सिएटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. जाता जाता अमेरिकेबद्दल चर्चा करून जाऊया. 47वे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, राजधानी आहे वॉशिंग्टन, चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 8 पंचायती राज मंत्रालयाच्या कोणत्या डिजिटल उपक्रमाने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, पंचायत प्रगती निर्देशांक. बरोबर. तर या डिजिटल उपक्रमाने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये गोल्डन या ठिकाणी अवॉर्ड जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचे 4399 दिवस पूर्ण केले आहेत आणि जवाहरलाल नेहरू यांचा जो काही 4398 दिवसांचा जो काही विक्रम होता तो मोडून भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती बनलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10 जून 2026. बरोबर. या दिवशी
इंडियाज लॉंगेस्ट सर्व्हिंग प्राईम मिनिस्टरचं जे काही पद आहे ते या ठिकाणी भूषवलेलं आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. जवाहरलाल नेहरू यांचा जो काही दिवसांचा विक्रम होता तो किती होता? 4398, 4398. क्लिअर? या ठिकाणी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय विद्याभवनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बनवारीलाल पुरोहित. बरोबर, तर बनवारीलाल पुरोहित यांची या ठिकाणी भारतीय विद्याभवनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुम्ही म्हणताल हे भारतीय विद्याभवन नेमकं काय आहे ते लिहून घ्या. याची स्थापना 7 नोव्हेंबर 1938 रोजी डॉक्टर के.एम. मुन्शी यांनी महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने केली होती. याच्या मागचं ध्येय काय होतं तर ही एक भारतातील एक आघाडीची शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था असून ती भारतीय मूल्ये, संस्कृती आणि वारशाच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 11 नंबरचा प्रश्न, बार्टन पुरस्कार 2026 ने सन्मानित झालेले प्रसिद्ध व्यंगचित्रकार कोण आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुभानी शेख असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुभानी शेख असं त्यांचं नाव आहे. कार्टूनिंग मधील उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे ज्याचं नाव आहे बार्टन अवॉर्ड, बार्टन अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन कार्टूनिंग. बरोबर, तर डेक्कन क्रॉनिकलचे व्यंगचित्र संपादक सुभानी शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीमध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे इनॉग्रेशन करण्यात आलं. उद्देश काय, उपक्रम काय आहे हा लिहून घ्या. शहरी हरितीकरणाला चालना देण्यासाठी, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनामध्ये जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय या ठिकाणी खेळाडू कोण ठरले आहेत? डी गुकेश, आर प्रज्ञानंद, विश्वनाथन आनंद की अर्जुन एरिगाईसी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?